भाजपचे घटक पक्ष रयत क्रांती संघटनेनं निलंगा विधानसभेसाठी उमेदवार केला जाहीर। लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ येथे रयत क्रांती संघटनेचा कार्यकर्ता मेळावा 16 ऑगस्ट रोजी अनंतपाळ कृषी प्रोड्युसर कंपनीच्या सभागृहात झाला। यात राज्याच्या कार्यकारिणीनं निलंगा विधानसभेचा उमेदवार शिवाजी समर्थ पेठे याचं नाव जाहीर केलंय। यावेळी रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले, राज्य प्रवक्ता प्राध्यापक एन.डी. चौगुले, युवा जिल्हाध्यक्ष गणेश सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत मेळावा संपन्न झाला व निलंगा विधानसभेची उमेदवारी जाहीर केली। यावेळी निलंगा मतदारसंघातील घराणेशाही मोडीत काढण्यासाठी रयत क्रांती संघटनेनं उमेदवार देत असल्याचं श्री चौगुले यांनी सांगितलंय। क्रांती संघटना हा 2014 पासून भारतीय जनता पार्टी व महायुती या घटक पक्षा म्हणून काम करत आहे। आमचे नेते सदाभाऊ खोत साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जवळपास 22 जिल्ह्यामध्ये रयत क्रांती संघटना पक्ष काम करत आहे। आता होऊ घातलेल्या 2024-25च्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात व रयत क्रांती संघटनेचा प्रचार आणि प्रसार आणि संघटना वाढीसाठी मराठवाड्याचा दौरा करण्यासाठी आमच्या राज्याचे राज्याध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ भोसले व मी स्वतः प्राध्यापक एन.डी. चौगुले आम्ही दौरा करत आहोत। आज लातूर, उस्मानाबाद, निलंगा या 3 ठिकाणी आज आम्ही दौरा केला आणि या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने रयत क्रांती संघटनेचं कामकाज चालू आहे। या दृष्टिकोनातून रयत क्रांती संघटना संपूर्ण राज्यामध्ये जवळपास 15 उमेदवार आम्ही उभं करण्याची आम्ही इच्छित आहोत आणि यासाठीच आज या निलंगा तालुक्यातून आपले आमचे शिवाजीराव पेठे यांना विधानसभेची तयारी करण्यासंदर्भात आम्ही त्यांना सूचित केलेलं आहे। रयत क्रांती संघटना हा घटक पक्ष असल्यामुळं प्रत्येकाला सरकारमध्ये सामील होण्याचा आणि सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळावी हाच यामागचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे। कारण आम्ही शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, मोलमजुरी करण्यासाठी आम्ही काम करतो आणि मोलमजुरी शेतकरी यांचा आवाज विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये पोचावा हाच यामागचा रयत क्रांती संघटनेचा उद्देश आहे। आज रयत क्रांती संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष दीपक भाऊ भोसले, राज्याचे प्रवक्ते एन.डी. चौगुले सर निलंगा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी इथं उपस्थित झाले आणि आढावा घेतल्यानंतर मला पक्षाचं म्हणजे जिल्हाध्यक्ष म्हणून निलंगा विधानसभेसाठी तयारी करण्याचा त्याने आदेश दिला। तो आदेश मी मानून सर्व मतदारसंघात चाचपणी करून पक्षाचा आदेश हा सर्वोच्च असतो, त्यामुळे मी निवडणूक लढण्यास तयार आहे। न्यूज 15 मराठीसाठी सुधाकर सूर्यवंशी, शिरूर अनंतपाळ, लातूर।